गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात? तर मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आहे नवीन ब्लॉग घेऊन. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता मस्त हिवाळा सुरू झाला आहे, विंटर सीझन सुरू झाला आहे, जो की माझा फेवरेट ऋतू आहे. आणि या फेवरेट ऋतूमध्ये माझी स्किन इतकी ड्राय पडते. ऑलरेडी माझी स्किन खूप ड्राय आहे आणि या सीझनमध्ये मला माझी स्किनची खूप काळजी घ्यावी लागते. तर मला एकदम मस्त प्रोडक्ट भेटलेलं आहे, ज्याचं नाव आहे पॉन्ड्सचं हायड्रा मिरेकल सुपर लाईट जेल, ज्यामध्ये आहे हायलॉनिक ॲसिड आणि जेणेकरून आपली स्किन हायड्रेट राहते, ग्लोईंग राहते. ज्यांची स्किन माझ्यासारखी ड्राय आहे त्यांनी हा प्रोडक्ट नक्की वापरा. विंटर सीझनसाठी बेस्ट आहे. आणि हा एकदम इझिली ब्लँड होतो, एकदम मस्त ऑब्झर्व होतो. एकदम वॉटरी टेक्स्चर आहे याचं, खूप छान आहे हा जेल. मला तर हा पर्सनली खूप आवडलेला आहे, खूप छान आहे. जे लोक नसेल म्हणजे वापरत त्यांना मी रेकमेंड करेल की हा प्रोडक्ट तुम्ही नक्की वापरा. जे मुली स्त्री ऑफिसला जात असतील त्यांच्या फाउंडेशनमध्ये तुम्ही थोडंसं ॲड जरी केलं ना तरी खूप छान ग्लो येतो स्किनला आणि नॅचरल ब्युटी वाटते. मला तर खूप आवडलेला आहे हा प्रोडक्ट, तर नक्की ट्राय करा. त्यानंतर मग मी कणिक मळायला घेतलं. पीठ भिजत राहिलं ना की छान चपात्या होतात. आणि मग शिमला मिरचीची आज मी तुम्हाला रेसिपी सांगणार आहे, जी कुणी लवकर खायला मागत नाही, म्हणून मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवते. वांगी, कारलं, शिमला मिरची अशा पद्धतीची भाज्यांना खरंच कुणी खायला मागत नाही, म्हणून थोडं वेगळं प्रकारे बनवावी लागते. तर माझी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तर त्यासाठी तुम्ही आधी शेंगदाणे मस्त खरपूस भाजून घ्या. जास्त काळं होईपर्यंत नका भाजू, थोडंसं लालसर भाजा. त्यानंतर 4-5 कळ्या लसणाच्या घ्या, थोडं जिरं टाका आणि कोथिंबीर असलं तर खूपच बेस्ट. थोडा कढीपत्ता पण टाकला, 1-2 पान तरी खूप छान. त्याच्यानंतर मग त्याचं वाटण करून घ्या. वाटण केल्यानंतर शिमला मिरची जी आहे ती थोडंसं तुम्ही तेलामध्ये परतून घ्या. तर असं थोडं तेलामध्ये फ्राय करा मीठ टाकून, जेणेकरून शिमला मिरची सॉफ्ट होईल. आणि थोडंसं कम फ्लेमवरती करून झाकून ठेवा. आणि मग आपलं जे वाटण आहे तर मग वाटण असं टाकायचं आणि मग थोडीशी हळद, मिरची पावडर आणि मग थोडं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर बघा किती छान मस्त भाजी झालेली आहे. आणि माझ्या असं चपात्या पण झाल्यात मस्त, इतकं छान शेप आला आहे की विचारूच नका. मस्त चपात्या पण झाल्या. त्याच्यानंतर मग संध्याकाळ झाली. मग संध्याकाळचे सगळे वाळलेले कपडे काढले, घडी करून ठेवले आणि मग लगेच मी विंडो आधी लवकर बंद करून घेते 5:30-6च्या दरम्यान, नाही तर मच्छरांचं मस्त आगमन होतं घरामध्ये. मग माझे हस्बंड आले, ते मला काहीतरी खायला घेऊन आले. पण मी अशी बघत होती, मला वाटलं सगळी चटणी बिटणी पडलेली, तर ते सांगत होते. ते मला सांगतात ते नाही, त्याचं ते रॅपरच तसं आहे. तर असं आमचं भाषण चाललं होतं एकमेकांसोबत. मग बसलो. मग त्याच्यानंतर मग पाणी आलं पिण्याचं. मग पाणी भरायला गेले. मग पाणी भरता एक साईडला कुकर पण लावला. मस्त गरमागरम खिचडी केली. त्यांना आज खिचडी खाण्याचं खूप मन होतं. आणि मस्त गरमागरम मसाल्याची छान मुगाची खिचडी केली पातळ, जी की आमच्या दोघांना खूप आवडते. आणि मग थोडासा त्यांना काढा पण केला. त्यांना खूप खोकळा पण आहे, आता खोकळ्याला शांतता आहे, तर त्यांना एक दिवस सोडून मी काढा पण देत असते. तर काढ्यामध्ये थोडं हळद टाका, मस्त खोकळा अजून शांत होतो. मग रात्रीची आवरणुकी करायला घेतली. भांडे वगैरे आवरून झालं. ज्यांची सिगडी माझ्यासारखी आहे, मला एक सांगायचं आहे, ज्यांची सिगडी माझ्यासारखी आहे ना, त्यांनी जे बटनाची जी पट्टी असते ना ती जोरात नका घासत जाऊ, नाहीतर ते पूर्ण त्याची खपल्या निघतात, असं जुनं झाल्यासारखं मग सिगडी होऊन जाते आणि चांगलं पण नाही दिसत ते. तर माझं होत असताना मी सावध झाले आणि आता मी फक्त कापड्याने पुसून घेते. त्याला मी असं स्क्रब वगैरे नाही लावत आणि घासायचंच राहिलं तर स्पंजनी घासते. तर मग आता रात्रीचे 11:30 वाजले आणि मेथीची भाजी आणली होती आणि तर मला सोलायचं कंटाळा तर येत होता, झोप पण लागत होती मेथीची भाजी बघून सोलायची, पण सोलावी लागली. मस्त साफ करून घेतली भाजी. मग कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजचा व्लॉग? भेटूया दुसऱ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. आणि आता मला खूप झोप येते, आता झोपण्याची तयारी करते.
तर व्हिडिओ कसा आवडला कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या.